नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये आता महायुतीला बहुमतापेक्षाही अधिक जागा मिळाल्या असल्यामुळे मित्रांनो एकनाथराव शिंदे व अजितदादा यांनी लाडक्या बहिणीसाठी 1500 वरून 2100 रुपये करण्याचे ते जाहीरनाम्यामध्ये येथे घोषित केलेले होते। परंतु मित्रांनो आता महायुतीला बहुमतापेक्षाही अधिक जागा मिळाल्याने आता लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री 2100 रुपये कधी देणार आहे याबाबतची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। मित्रांनो, त्याआधी या व्हिडिओवरती जर आपण नवीन आला असाल तर या व्हिडिओला आता सबस्क्राईब व लाईक करून ठेवा। तर चला मित्रांनो, वेळ न करता काय आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर यामध्ये आपण बघू शकता, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार आहोत। महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातील। त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत 288 पैकी 235 जागा मिळाला असून लवकर महायुती सत्ता स्थापन करणार आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार आहे याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे। तसेच आगामी हप्त्याद्वारे 1500 रुपये दिले जाणार की 2100 रुपये असा प्रश्न सर्वांना पडला आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे म्हणाले, ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता 2100 रुपये होतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे। बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती। तर मित्रांनो, एकनाथराव शिंदे नेमके काय म्हणाले आहे? शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्या व काही सामान्य महिलांशी बातचीत केली। त्यावेळी महिलांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत। आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत। तुम्ही शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशा घोषणा दिल्या। एकनाथ शिंदे पुढील 5 वर्षासाठी मुख्यमंत्री झालेच पाहिजेत। महिलांचा आशीर्वाद असणार। पुन्हा शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार। इडापिडा टोळू दे, लाडक्या भावाचं राज्य येऊ दे अशा घोषणा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आता येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा येथे निर्णय घेत आहे। तर मित्रांनो, हा निर्णय येथे सध्या येथे चालू आहे। त्यानंतर आता येथे मुख्यमंत्र्यांची येथे शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये ते जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, अशी महत्त्वाची माहिती होती। माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।